प्रतिभचंद्र लेखे वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो सुशेय शामुद्रा भद्राय राजते. सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गाजे. काळजात राहते आमच्या रक्तात वाहती राजे, काळजात राहते आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आग ओघतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जाण सोखतो तुफान मातीचा राजा, सन्मान राखतो जाण सोखतो तुफान मातीचा राजा. मित्रांनो, ताजमहल तर प्रेमाची निशाणी आहे, पण शिवनेरी किल्ला एक सिंहाची कहाणी आहे. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्ष लागलेत, मात्र अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीत माझ्या राजांनी जे किल्ले बांधले त्याची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर इतकी बरेल. चीनच्या भिंतीला आम्ही जगातील एक आश्चर्य मानत होतो, मग हे काय आहे? अरे नुसतं अभिमानच नाही तर गर्व आहे मला मी मराठी असल्याचा. ब्रिटिश लोक ओम या शब्दाचे संशोधन करताय की ओम बोलल्याने शरीरात ऊर्जा का मिळते. मला तर असं वाटतं की खरं संशोधन छत्रपती शिवाजी महाराज या नावावर केलं पाहिजे, कारण हे नाव घेताच अंगाचे शहाळे उभे राहतात, हृदयाचे ठोके वाढतात आणि शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. कोणी विचारलं तर कॉलर ताट करून सांगा मराठे. अरे कोणी विचारलं तर कॉलर ताट करून सांगा मराठे. मराठी या शब्दाचा अर्थ काय? मरेपर्यंत राजांच्या सेवेसाठी ठेवलेला. जगदंब जगदंब. 12 महिने 11 खेळ 10 कोटी 9 ग्रह 8 दिशा 7 आश्चर्य 6 संवेदना 5 महासागर 4 वेद 3 ऋतू 2 डोळे आणि फक्त एकच शुभा. अरे सूर्यनारायण जर उगवला नसता तर आकाशाचा रंगच चमकला नसता, आणि जर छत्रपती शिवाजी महाराजच नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. हे हिंदू प्रभू शिवाजीराजे बांधकर पगड़ी शिवाजी महाराज तैयार होते, उठाकर तलवार घोड़े पर सवार होते, तो झुकते सब अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठा होते, काश हम भी मराठा होते. अरे असं नाही की आयुष्यातील काही क्षण सगळे क्षण विसरले जातात, काही क्षण असे असतात की ते विसरूनही विसरले जात नाही. तसंच हा एक आजचा क्षण जो विसरूनही विसरला जात नाही. अरे विसरलो नाही आम्ही त्या लाखो मावळ्यांचे बलिदान. अरे मित्रांनो, विसरलो नाही आम्ही त्या लाखो मावळ्यांचे बलिदान. शंभूराजे आठवले की डोळ्यातले अश्रू आपोआप ढळतात, शंभूराजे आठवले की डोळ्यातले अश्रू आपोआप ढळतात. अरे जिथे पडती पावलं आमची त्यात इतिहासाच्या वाटा. अरे मित्रांनो, जिथे पडती पावलं आमची त्यात इतिहासाच्या वाटा. मोडणारी नाही आणि मोडतही नाही मराठा, मोडणारी नाही आणि मोडतही नाही मराठा. अरे पण मराठा नेमकं म्हणायचं तरी कोणाला? मरेल पण शेवटपर्यंत साथ सोडणार नाही तोच खरा मराठा, मग तो कोणत्या जातीचा असो किंवा कोणत्या धर्माचा, तोच खरा मराठा. मित्रांनो, शाहिस्ते खानाला रोज डायरी लिहिण्याची सवय होती. त्या डायरीचे नाव होते शाहिस्ते खान गुरुजी. शाहिस्ते खानाला एक बाई होती, ती खानाकडे आली आणि म्हणाली, भाईजान मेरी बेटी लापता है, मेरी बेटी लापता है. तेव्हा आपला बोट छाडलेला शाहिस्ते खान स्मित हास्य करत म्हणाला की शिवाजीची माणसं तिला पळवणार नाहीतच, आणि जरी त्यांनी पळवली तर तू बेफिक्र राहा, कारण तो शिवाजी आपल्या पोटच्या लेकीसारखी तिची काळजी घेईल. अरे कोणता विश्वास दुश्मनालाही महाराजांच्या चरित्र्यावर? ही गोष्ट सांगायचं तात्पर्य एवढंच की आज संमती महाराजांसारख्या आदर्शवान महापुरुषाच्या आदर्शाची खरी गरज आहे. ती मुलगी तिथेच एका पिंपात लपून बसली होती, नंतर ती सापडली. अरे कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा. अरे मित्रांनो, कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, आणि कोणी नडलास तर त्याला मराठ्यांची जात दाखवा, आणि कोणी नडलास तर त्याला मराठ्यांची जात दाखवा. अरे जगवणारे ते मावळे होते, जगणारा तो महाराष्ट्र होता. अरे मित्रांनो, जगवणारे ते मावळे होते, जगणारा तो महाराष्ट्र होता, आणि आपल्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा तो फक्त आपला शुभा होता, तो फक्त आपला शुभा होता. अंधार झाला की त्याला रात म्हणतात, तांदूळ शिजला की त्याला भात म्हणतात. अरे अंधार झाला की त्याला रात म्हणतात, तांदूळ शिजला की त्याला भात म्हणतात. आणि या महाराष्ट्रात राहून ज्याला छत्रपती शिवाजी महाराज माहित नाही त्याला औरंगजेबाची औलाद म्हणतात, आणि या महाराष्ट्रात राहून ज्याला छत्रपती शिवाजी महाराज माहित नाही त्याला औरंगजेबाची औलाद म्हणतात. जाता जाता एवढं सांगायचं वाटते की सूर्य कोणाला झाकत नाही, डोंगर कोणासमोर वाकत नाही. अरे मित्रांनो, सूर्य कोणाला झाकत नाही, डोंगर कोणासमोर वाकत नाही. मराठी असल्याचा अभिमान बाळगतो, कारण मराठी माणूस चूक नसल्यावर कोणाच्या बापाला घाबरत नाही, कारण मराठी माणूस चूक नसल्यावर कोणाच्या बापाला घाबरत नाही. जय शिवराय.